नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे? मजेत ना? तर काल तुम्ही बघितलंच की कॅप्टन्सीसाठी नवीन टास्क चालू झालेला आहे. बसच्या संबंधित हा टास्क आहे. तर पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला सोप्या भाषेत टास्क सांगतो. तर हे कलाकार म्हणजे सर्व प्रवासी आहेत आणि लिमिटेड सीट्सच अवेलेबल आहेत. तर प्रत्येकाला तिकीट मिळणार आहे. प्रत्येकानं तिकीट काढलेलं आहे. परंतु जेवढ्या सीट्स अवेलेबल असतील तेवढ्याच लोकांना तिथं बसता येणार आहे. म्हणजे आता समजा हे सर्वजण कलाकार 12 आहेत. बिग बॉस अनाऊन्स करतील की यावेळी 11 सीट्सच अवेलेबल आहेत, म्हणजे एकाला जागा मिळणार नाही. तर एक हा प्लेयर यातून राऊंडमधून बाहेर पडेल आणि जो बाहेर पडलेला प्लेयर आहे तो पुढच्या राऊंडला तिकीट कलेक्टर म्हणून काम करेल, टीसी म्हणून काम करेल आणि तो टीसी म्हणून काम करेल आणि या वेळेला परत बिग बॉस सांगतील दुसऱ्या राऊंडला की या आत्ताच्या ह्याच्यात राऊंडमध्ये एवढ्या एवढ्या सीट आहेत. म्हणजे आता समजा आपण मगाशी बघितलं की 11 सीट्स अवेलेबल आहेत, एक सीट बाहेर आलाय प्लेयर. तर पुढच्या राऊंडला समजा परत तसंच सांगितलं तर 10 सीट्स अवेलेबल असतील आणि एक प्लेयर परत बाहेर येईल आणि मग तो जो आधीचा तिकीट कलेक्टर आहे तो डिसिजन घेऊ शकतो की जो आता दुसऱ्या राऊंडला जो बाहेर आलेला प्लेयर आहे तर ह्याला कॅप्टन्सीचा उमेदवारीत परत टाकायचा आहे का, आणि ज्या बाकीच्या 9 जणांनी जागा सिक्युअर केलेली आहे त्यातल्या एखाद्याला हा बाहेर काढू शकतो. मग जसं जसं जागा कमी जास्त होतील त्याप्रमाणे हे डिसिजन बदलत राहणार. आता पहिल्या राऊंडची सुरुवात होते. बिग बॉस सांगतात की तुम्ही 12 जण आहात आणि फक्त 11 सीट्स आहेत, म्हणजे एक जण बाद होणार आहे. तर निक्की ठरलेल्या प्रमाणे अरबाज घनश्याम यांच्याबरोबर ठरलेल्या प्रमाणे मागं राहते. ती जागा पटकवायला जातच नाही, कारण तिला तिकीट कलेक्टर बनायचं असतं, म्हणून ती तिकीट कलेक्टर बनते. आता दुसऱ्या राऊंडला येणार आहे, कारण निक्कीकडे डिसिजन असणार आहे कोण मागे राहिल्यावर कुणाला आत टाकणार, कुणाला बाहेर टाकणार वगैरे असं. तर सगळेजण प्लॅन चालू करतात, अंकिता, घनश्याम, डीपी वगैरे सगळ्यांचं, की असं करूया आपण, तसं करू वगैरे. परंतु इथं अंकिताच तिचं मत, म्हणजे दुसऱ्यांना जरी मत सांगत असतील तरी ती काही ऐकत नाहीये. इकडे घनश्यामला हे सगळे समजावत असतात, अरबाज, निक्की, की आपण असं करू तसं करू, तुला चान्स देतो आम्ही, खरं आता तुझी गरज नाही आहे, कॅप्टन्सी तुला ते हुज देणार नाही आहे आणि त्यामुळे तू बघ. मग अरबाज पण वैभवला समजायला जातो. वैभव म्हणतो आता इंडिव्हिज्युअल तर इंडिव्हिज्युअल ग्रुप आता संपलेला आहे. आता खरं या दुसऱ्या राऊंडमध्ये होतं काय की परत एकच सीट कमी असते, 10 सीट्स अवेलेबल असतात, एक सीट कमी. यामध्ये अभिजित मागं पडतो, म्हणजे अभिजित जागा पटकवत नाही, त्यामुळे तो अनसिक्युअर झालेला आहे. तो पण तिकीट त्याचं बाहेर काढतो. कारण निक्कीला विचारलं जातं की तू रिप्लेस कोणाला करणार आहेस का, म्हणजे अभिजितला कॅप्टन्सीचा उमेदवार कडून दुसऱ्या कोणाला त्यातनं काढणार आहे का. तर निक्की म्हणते नाही, मी घेऊन जाणार असेल तर आम्ही दोघं मिळून एकत्रच जाणार. त्यामुळं अभिजितचे अदलाबदल काय होत नाही. आता तिसरा राऊंड चालू होतो. तिसऱ्या राऊंडमध्ये जो आहे तो अरबाज मागं राहतो. तर अरबाज मागं राहिल्यावर रिप्लेसमेंट होणार का वगैरे असं वाटतं. तर अरबाजला सुद्धा काही रिप्लेसमेंट केली जात नाही. त्यामुळं पहिल्या राऊंडला निक्की, दुसऱ्या राऊंडला अभिजित आणि तिसऱ्या राऊंडला अरबाज, असे 3 जण कॅप्टन्सीच्या उमेदवारीतून बाहेर पडलेले. राऊंड चालू होतो. चौथा राऊंडमध्ये 7 जागा असतात. 7 मध्ये 2 जणांना बाद करायचं असतात. यामध्ये वर्षा आणि जान्हवी जे आहेत त्यांना जागा मिळत नाही, त्या दोघी मागं थांबतात. तर यामध्ये असं होतं की अरबाज जो असतो तो रिप्लेस करतो. तो म्हणतो की जान्हवी कॅप्टन्सीची चांगली उमेदवार राहू शकते आणि वर्षा उसगावकर यांचा अनुभव कमी येऊ शकतो, त्यामुळे वर्षा उसगावकर यांना रिप्लेस करून घनश्यामला बाहेर काढलं जातं आणि इकडं जान्हवीला रिप्लेस करून पॅडींना बाहेर काढलं जातं. पॅडी सुद्धा सांगतात की प्रत्येकानं आपलं मत सांगायचं असतं की आम्ही जे आहोत ते कसे चांगले कॅप्टन बनवू शकतो, आम्ही कसं घर चांगलं चालवू शकतो, अशावर त्यांचं ठरलेलं असतं. आता हे बघितल्यावर असं वाटतं की जान्हवी, निक्की आणि यांचा काहीतरी प्लॅन झालेला आहे. इकडच्या बाजूला बहुमत आहे, त्यामुळे जान्हवी या ठिकाणी आलेली आहे असं वाटतं. तर आता 5वा राऊंड चालू होणार होतो. त्याच्या आधी डीपी जातात, घनश्यामकडे सांगतात की घनश्याम माझा विचार कर, आणि आता खरंच गरज आहे कॅप्टन्सीची मला, आणि हे जर झालं तर मी पुढे तुला मदत करीन. वैभव सुद्धा जातो. जर डीपी तुम्ही जर आधीपासूनच जरा स्ट्रॉंग राहिला असता, या अंकिताच्या मागं जर केला नसता तर तुम्हाला आज ही गरज पडली नसती, वैभवला सुद्धा ही आज गरज पडली नसती. परंतु तुम्ही तुमच्या कर्मांची फळं भोगत आहात. 5व्या राऊंडमध्ये असं असतं की 5 जागा असतात आणि दोघांना बाद करायचं असतं. इकडं काय नेहमीप्रमाणे जे तिकीट घर आहे त्या तिकीट घरापाशी यांची अरबाज, निक्की यांची चोळाचोळी चालू असते आणि जान्हवी जागा पटकवती. लगेच हे कौतुक केलं जातं अरबाज, निक्कीकडनं की जान्हवी गुड प्ले, आणि यावरनं कळतं की जान्हवी अजून तिकडं आहे, फक्त बहुमतासाठी ह्या बाजूला आलेली आहे.
मग यामध्ये अंकिता जी असते ती अंकिता बाहेर असते, तिला जागा मिळत नाही. अंकिता आणि सूरजला मिळत नाही, तर अंकिताला रिप्लेस केलं जातं आणि डीपीला बाहेर काढलं जातं. मग घनश्यामला सगळेजण बोलतात की तू आत्ता तर डीपीला सांगितलं होतंस, परंतु डीपीची समज नाही, माझा वैयक्तिक राग आहे वगैरे अशी बरीच कारणं काढून घनश्याम बाहेर काढतो. डीपी याच्यावर बरंच बोलतात, परंतु आता काही डीपी वेळ निघून गेलेली आहे आणि याच्यावर आणखीन एक कारण देतो की अंकिताला चांगलाच अनुभव आहे. हो, अंकिताला चांगले मस्त मस्त अनुभव आहेत, ती शेअरच करत असते तिचे अनुभव. आणि सूरजला काढून आर्याला केलं जातं, कारण आर्याला समज नाही आहे आणि सूरजला मी कायम सांगितलेलं आहे पाठीशी उभा राहीन वगैरे असं. मग यातून वादंग निर्माण होतो की घनश्याम किती खोटा आहे, चुकीचं बोलतो की आणि दरवेळी असं माघारी जे आहे ते एक बोलतो, पुढे एक तोंडावर एक बोलतो. मग परत त्यांची चर्चा चालू होती की जान्हवी जी आहे ती आपल्याकडे बहुमत आहे यामुळंच आलेली आहे. आणि आता जे बिग बॉसनं सांगितलेलं आहे की कॅप्टन्सीचा याच्यासाठी 4 उमेदवार ठरलेले आहेत, जान्हवी, सूरज, अंकिता हे जे आहेत आणि वर्षा, हे 4 जण आहेत ते कॅप्टन्सीचे उमेदवार आहेत. आता यात कॅप्टन कसा ठरवायचा हे अजून तरी काही सांगितलेलं नाही, परंतु वेगळं काहीतरी घडणार यावर यांची सगळ्यांची चर्चा चालू आहे. डीपी घनश्याम चर्चा होत आहे, तू किती खोटं वागलास, तू किती हे आहेस, महाराष्ट्र बघतोय वगैरे तसं असं. तर डीपी प्रत्येक जण इथं इंडिव्हिज्युअल गेम खेळायला आलेला आहे, तू फक्त त्या अंकिताच्या मागायला राहून स्वतःची मते करून घ्यायला लागलायस असं सर्वांचं मत आहे. परत निक्की अभिजित यांचं चालू होतं की आपलं इक्वेशन चांगलं आहे, असं आहे तसं आहे, एकदम भारी आहे. निक्की म्हणते तू सांग सगळ्यांना की आमचं दोघांचं आहे इक्वेशन एकदम भारी आहे. परत कुणाला कॅप्टन बनवायचं, तर अंकिता म्हणते मी मी कॅप्टन होणार. मग वर्षा म्हणते वर्षांचा पण कॅप्टन होऊ शकतो, खरं वर्षा झाल्या तर परत निक्की त्रास देणार आणि जान्हवीला पण त्यांच्या बाजूचीच आहे जान्हवी, अजून तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही असं या सगळ्यांचं मत असतं. पॅडींचं पण तेच म्हणत असतं की नाही आपण कोणावर विश्वास ठेवू शकत नाही, एकतर वर्षा नाहीतर अंकिता असं. खरं सूरज जरा थोडा सगळ्यांच्या दृष्टीनं मागच आहे. मग यामध्ये सगळेजण म्हणतात की जर फिजिकल टास्क असेल तर अंकिता चांगली खेळू शकेल, जान्हवी चांगलं खेळू शकेल, सूरज चांगला खेळू शकेल, परंतु वर्षा खेळू शकणार नाहीत. त्यांचं सगळ्यांचं मत आहे की सूरज निर्णय काही घेऊ शकणार नाही, कोणाला काय थोपवू शकणार नाही असं त्यांना वाटतं. तर इकडं डीपीचं काही वेगळंच चालू असतं. आता मी काय बांधून राहणार नाही, मला माझा गेम वेगळा खेळायला पाहिजे, मला असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, अंकिता तुझ्यावर माझा तर काही विश्वास राहिलेला नाही असं म्हणणं आहे. आणि अंकिता म्हणते मी तुमच्या चांगल्यासाठी स्टॉन्ट मारत असते, असं करत असते. आता हिला टॉन्ट मारायची काय गरज आहे? आणि तुला सांगायचं तर तू डीपीला सरळ सांगू शकतेस ना, तुझा भाऊ म्हणतेस. इकडं परत सूरज म्हणतो आता मी पिलंय, पोरी करतात मला पिंग, मी पितो स्टिंग आणि मीच होणार कोलिगत किंग असं त्याचं म्हणणं आहे. तो म्हणतो आता जे काय होईल ते होईल, मी इंडिव्हिज्युअली गेम खेळणार. पॅडी त्याला तेच समजावून सांगतात की इथं तुम्ही टोटल 4 जण आहात, त्यात 2 आपले व्यक्ती आहेत, यामध्ये अंकिता आणि वर्षा. तू या दोघांचं ऐक आणि काय असेल तो मग तू डिसिजन घे, परंतु काहीतरी भावनेच्या भरात किंवा ह्याच्यात वेगळा काही डिसिजन घेऊ नकोस. तर अजून तरी कुठला टास्क आहे या 4घांमधनं कॅप्टन बनवायचं ते तरी काही आलेलं नाही. उद्या घराचा कॅप्टन ठरेल, बघू आता. गोलीगत सूरज कॅप्टन बनतो का परत वर्षाताई किंवा अंकिता कॅप्टन ठरतात. तर अशी इच्छा आहे बऱ्याच जणांची. आताच कमेंट वाचलंय की जान्हवी कॅप्टन होऊ नये, तर या तिघांमधलं कोणी कॅप्टन होऊ दे. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.